लाडकी बहीण योजना आणि आता तुम्हाला माहिती आहे की पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचं निवेदन मांडलं होतं आणि त्या निवेदनाला स्वतः या विभागाचे मंत्री अदितीताई तटकरे यांनी पण उत्तर दिलेलं आहे, म्हणजे लेखी स्वरूपामध्ये. आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं की आतापर्यंत किती अशा लाभार्थी आहेत की ज्यांना जे आहे चुकीच्या पद्धतीने लाभ गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास माहिती पुढे येत आहे बघा, 12,000पेक्षा अधिक लाभार्थी आहेत. आणि त्याच्यामध्ये पण खास करून कोणत्या लाभार्थी माहिती आहे, ज्या लाभार्थी शासकीय सेवेमध्ये होत्या. आता तुम्ही विचार करा, त्यांना काय लिहिता वाचता येणार नाही का, तरी पण योजनेच्या अटीमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं तेव्हा पण, जेव्हा योजना चालू होती तेव्हा पण, की शासकीय नोकर तुमच्या कुटुंबात असेल किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. आणि तरी पण त्यांनी फॉर्म भरले आणि तरी देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. आणि काही पुरुषच लाडक्या बहिणी झाले होते, तर ते तर अपवादच आहेत म्हणा. तर तशा व्यक्तींवर तर ऑब्व्हियसली कारवाई होणार आहे आणि येणाऱ्या वेळेमध्ये त्यांच्याकडून पैसे पण वसूल केले जाणार आहेत. यामध्ये पण आता इथून पुढे तुम्हाला त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली होताना दिसतील, ज्यांनी शासकीय नोकरीमध्ये असताना पण लाभ घेतला. आणि तोच मुद्दा जो आहे आज जो आहे मांडला होता विधानसभेमध्ये. आणि त्याच्यावरच म्हणजे संपूर्ण जर एकंदरीत आपण पाहिलं 12,000 लाभार्थ्यांचा जो लाभ, आता ते नियमबाह्यच होते ते लाभार्थी, बरोबर, कारण ते लाडक्या बहिणीच्या नियमामध्ये बसतच नव्हत्या. म्हणजे बघा, ज्या लाडक्या बहिणी ज्यांना लाभ मिळाला, बरोबर, पण त्या शासकीय नोकरीमध्ये होत्या का नव्हत्या, तर त्यांना जरी अपात्र झाले तर त्यांच्याकडचा लाभ नाही वसूल केला जाणार, बरोबर. पण जर एखादी लाडकी बहीण जर शासकीय नोकर असेल किंवा तिच्या कुटुंबामध्ये शासकीय नोकर असेल, खास करून मी परत मुद्दा इथे सांगतोय, जर शासकीय नोकर असेल स्वतःच, तर या परिस्थितीमध्ये त्या लाडक्या बहिणीचे पैसे वसूल केल्या जाण्याची शक्यता ही अधिक आहे. अधिक म्हणल्यापेक्षा वसूल केले जाणारच आहेत. आज ना उद्या जे आहे त्यांना त्याचा सामना करावाच लागणार आहे. त्यामुळे अशा जर काही एकंदरीत जर आकडा पाहिला, त्या 12,000 नियमबाह्य लाडक्या बहिणींचा, ज्या की लाडक्या बहिणी नव्हत्याच, पण त्या 12,000 लाडक्या बहिणींची जर आपण जर का पैशामध्ये जर पाहिलं तर जवळपास 165 कोटी रुपयांचा त्यांनी चुना लावला असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण ज्या गरजू लाभार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या कारणामुळे वेगळं बाजूला काढायचं, जसं की ITR मुळे. आता बघा की शासकीय नोकरीला असणारीला भेटतो आणि जिचा ITR म्हणजे किरकोळ 5 वर्षापूर्वीचा आहे, 3 वर्षापूर्वीचा आहे, 4 वर्षापूर्वीचा आहे, चालू पण नाही बरं का, चालू वर्षाचा पण नाही, अशा लाडक्या बहिणीचा लाभ बंद होतो. कुणाला आवाज कुठे मांडणार ते मुद्दा, कुठेच मुद्दा मांडता येत नाही. ऑनलाईन काही तक्रार करता येणार की नाही तुम्हाला ताई आम्ही अपात्र केलं आहे, कोणतं कारण तर ITRचं. पण इथे शासकीय सेवेवर असणारी जी महिला आहे तर ती या योजनेचा लाभ घेते. खरं तर ही शोकांतिका आहे. स्वतः तशा महिलांनी घ्यायला पण नाही पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुरुषांनी पण घेतला, पण याच्यावर नक्कीच शासनाच्या इथून पुढे स्ट्रिक्ट त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, यामुळे काय झालं आहे की या योजनेमध्ये थोडी अनियमितता आढळली आहे. मग याचा अर्थ असा नाही, कारण योजना खूप मोठी आहे त्यामुळे असे लाभार्थी घुसणारच होते. असे लाभार्थी काही म्हणजे असं नाही की घुसणार म्हणजे घुसणारच असं नसतं, परंतु काही प्रमाणामध्ये यांचं जे आहे ते कुठे पण सापडतातच आपल्याला जे शक्यतो. तर त्यामुळे याच्यातनं एक गोष्ट क्लिअर होती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये तो आकडा मोठा आहे, त्यामुळे त्याची वसुली केली जाणार आहे. आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला सांगतो KYC पोर्टलवर पण होणार आहे. म्हणजे KYCचं पोर्टल जे लवकर चालू झालं असतं तर स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं बघा, मागे काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा आम्ही हे जे काही चुकीच्या पद्धतीने ज्याने लाभ घेतलेला आहे, म्हणजे जे पुरुष मंडळी आहे किंवा जे शासकीय नोकरीमध्ये आहेत त्यांनी घेतलेला आहे, त्यांचा वसूल त्यांच्याकडनं वसूल केल्याच्या नंतर आम्ही मग पोर्टलच्या संदर्भात विचार करू. आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी पण सांगितलं होतं की आम्ही पोर्टल चालू करू, पण त्यांनी ह्या गोष्टी नव्हत्या सांगितल्या, म्हणजे कुठली त्यांनी कंडिशन नोट टाकली त्याच्यामध्ये. पण माझं असं मत आहे, पोर्टल चालू करण्यासाठी त्या कंडिशन नाही टाकायला पाहिजे. पोर्टल चालू करणं हा वेगळा मुद्दा आहे, म्हणजे KYC पोर्टल आपल्या योजनेचं, आणि हे जे मुद्दे आहेत हे वेगळे आहेत. कारण यांची जी कारवाई आहे ती कारवाई त्यांच्यावर चालू राहावी. पण ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना कोणत्या पद्धतीने आपण सजा देत आहोत, त्यांना तर आपण किमान पोर्टल चालू करायला पाहिजे ना. तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणीसाठी जे जूनमध्ये जे पोर्टल चालू होतं आहे तर ते पोर्टल चालू व्हायला पाहिजे, किमान त्या लाडक्या बहिणींसाठी ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत KYC केलं नाही. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत, शासनाला विनंती आहे, नेहमी शासन लाडक्या बहिणींच्या बाजूने राहिलेलं आहे. तर एवढा मुद्दा मात्र क्लिअर करावा. जो ITRचा मुद्दा आहे बघा, हा खूपच म्हणजे त्याला आपण म्हणूयात चुकीच्या पद्धतीने या योजनेमध्ये घुसवण्यात आलेला आहे की ITR जे आहे तुमचा 4-5 वर्षाचा जरी असेल तर त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद होतो. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचा लाभ बंद झाला या कारणामुळे फॉर्मचं स्टेटस ओके दिसत आहे, रिमार्क स्टेटस ओके दिसत आहे, पण ते कुठे दिसेल तुम्हाला, महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेला तर तुम्हाला तिथं ITR दिसेल.
मग तुम्ही म्हणाला ITR तर आम्ही भरला नाही. मग 4-5 वर्षापूर्वी तुम्ही विचार केला, तुमच्या कुटुंबातलं कोणतरी सांगेन हो मी भरला होता ITR. मग कशासाठी भरला होता, काय त्याचं काही विशेष काही कारण नव्हतं, त्याच्यामुळे काही फायदा झाला नाही तुम्हाला. म्हणजे समजा तुम्ही लोन टाकायचा प्रयत्न केला, पण लोन टाकला आणि ते लोन पण रिजेक्ट झालं आणि सर्वच तिथेच थांबलं. आणि असा असून जो नियमित मिळणारा लाभ होता तो पण थांबला. तर मग जो ITRचा मुद्दा आहे, तर माझ्या मते जर शासनाला ही अट ठेवायचीच असेल तर चालू वर्षामधीलच जर ITR असेल तरच तुम्ही तो त्या लाडक्या बहिणीचा लाभ कॅन्सल करायला पाहिजे, अन्यथा करायला नाही पाहिजे, जर ITRचा मुद्दा लावायचाच असेल तर. कारण KYC दरवर्षी आहे. मग KYC दरवर्षी कशाला आहे, अपडेट माहिती हवी आहे शासनाला, बरोबर. मग ITRची का बरं आहे अपडेट माहिती नको आहे. जसं उत्पन्न वाढलं, बरोबर, तर तुम्ही लाभ बंद करणार. पण जर एखाद्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न कमी झालं असेल त्यावेळेस, म्हणजे ITRचं म्हणजे समजा ITR त्यावेळेस त्यांना गरज होती, पण आता ITRची त्यांना कदाचित गरज नसेल किंवा त्यांनी भरला नाही किंवा काही कारण असू शकतं, तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ नाही थांबवला पाहिजे ना. ह्या पण मुद्दे आहेत. आणि याच्यातनं एकंदरीत KYC पोर्टलवर पण लवकर चालू होण्याची प्रक्रिया पण पुढे पुढे प्रलंबित होत आहे. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे वेगवेगळे मुद्दे पण प्रलंबित राहतात. आणि मधातच दुसऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, म्हणजे ज्या या योजनेच्या लाभार्थी नसून पण त्या तुम्हाला माहिती आहे या योजनेचा फायदा पण घेऊन जात आहेत. तर त्यामुळे योग्य लाभार्थ्याला न्याय भेटायला पाहिजे. आणि ज्यांनी चुकीचं केलं त्यांना ऑब्व्हियसली त्यांना शासनाच्या स्तरावर बघेल काय करायचं वगैरे वगैरे. पण तुर्तास तरी माझ्या मते पोर्टल चालू करा. आणि ITRचा जो मुद्दा आहे तर चालू वर्षाचाच ITR धरावा अशी शासनाला नम्र विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, ही आज जे अधिवेशन चालू आहे याचा 3रा दिवस आहे. तर त्यामध्ये जो मुद्दा मांडला होता तर त्या मुद्द्याच्या संदर्भात ही जे काही अनियमितता पुढे तर मागच्या वेळेस तर आलीच होती, परंतु आता लेखी स्वरूपात पुढे आली आणि तीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.